बहिणींनो, लक्षात घ्या, अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. कारण आज पुन्हा एकदा वितरण सुरू झालं आहे. अनेक लाडक्या बहिणी नाराज सुद्धा आहेत की पैसे आम्हाला 2 दिवसात जमा झाले नाहीत. काही लाडक्या बहिणींना पहिल्याच दिवशी पैसे येत होते, मात्र आज विलंब झालेला आहे. यावेळेस तुम्ही बघू शकता, लाडक्या बहिणींनो, टप्पा 3रा सुरू झालेला आहे. 14 मे 2026, मार्च 2026चे 1500 रुपये अकाउंटला जमा झाले आहेत. असे अनेक मेसेजेस मी तुम्हाला दाखवू शकते, कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत बहिणींना पैशांचं वाटप सुरू झालेलं आहे. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत मार्च एप्रिल हप्ता आज 3रा टप्पा 14 मे 2026 रोजी मोठ्या प्रमाणात कोणत्या बहिणींना वितरण सुरू झालं आहे आपण थोडक्यात माहिती पाहूया. कारण लाडक्या बहिणी नक्कीच टेन्शनमध्ये आहेत. आम्हाला पहिल्यांदा हप्ता येतो, मग यावेळेस काय झालं, आमच्या खात्यामध्ये पैसे का जमा झाले नाहीत लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक लाडक्या बहिणी कमेंट करून विचारत आहेत. तर अहिल्यानगर आहे, सोलापूर आहे, कोल्हापूर आहे, त्यानंतर ठाणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, लातूर असे अनेक ठिकाणी लाडक्या बहिणींचे मेसेजेस आले आहेत. आपल्याला कमेंट करून सांगत आहेत. इंस्टाग्रामला, व्हॉट्सअपला आपल्याला पर्सनल मेसेज करून सांगत आहेत की पैसे आम्हाला जमा झालेले आहेत. आता लक्षात घ्या, काही लाडक्या बहिणींना 4:30 वाजता सुद्धा 1500 रुपये जमा झाले आहेत. इचलकरंजी, कोल्हापूर इथून जमा झालेले आहेत. तर काही लाडक्या बहिणींना 5 वाजता सुद्धा पैसे आलेले आहेत. अहिल्यानगर, अकोले तिथे सुद्धा पैसे आले आहेत. तर तुमचा जिल्हा कोणता आहे नक्कीच सांगायचं आहे, तुम्हाला हप्ता जमा झाला आहे का नाही. कारण सोलापूरला सुद्धा पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर लक्षात घ्या, यवतमाळला सुद्धा पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. 3रा टप्पा आहे. तर फक्त आज ज्या लाडक्या बहिणींना पैसे जमा झाले ते मार्च 1500 रुपये येत आहेत. ते जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना 1500 रुपये जमा होत आहेत. एप्रिल महिन्याचे अजून तरी आलेले नाहीत. तर लक्षात घ्या, आज जे पैसे आले ते मार्च महिन्याचे सुरू झाले आहेत येण्यासाठी. तर अजून कोणत्या ठिकाणी आले आहेत बघा, सोलापूरला आलेले आहेत, त्यानंतर पुण्याला सुद्धा आलेले आहेत, कोल्हापूर जिल्हा आहे तिथे आले आहेत, अहिल्यानगर, श्रीरामपूर आहे तिथे आलेले आहेत, छत्रपती संभाजीनगर आहे तिथे आले आहेत, वाशिम आहे तिथे आलेले आहेत, त्यानंतर मुंबईला सुद्धा पैशांचं वितरण सुरू झालेले आहेत. आता तुम्ही म्हणाल की आम्हाला पैसे आले नाही, तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, 3रा टप्पा आहे. अनेक लाडक्या बहिणींना म्हणजे फक्त 15% लाडक्या बहिणींना गेल्या 2 दिवशी फक्त काय झालं की टेक्निकल इश्यूमुळे पैसे जमा होत होते, मात्र आज खूप जास्त प्रमाणात 2-2:30 वाजल्यापासून पैशांचं वितरण सुरू झाले आहेत. साताऱ्याला सुद्धा पैसे जमा झालेले आहेत. तर अख्ख्या लाडक्या बहिणींची हेच मागणी आहे की अख्ख्या महाराष्ट्रात का आले नाहीत, किंवा त्यांचा एकच प्रश्न आहे की पूर्ण महाराष्ट्रात का आले नाही. तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, वितरण सुरू झालं आहे. 3 ते 4 दिवस पैशांचं वितरण सुरू राहतं. मोठ्या प्रमाणात आज जास्त प्रमाणात जे मार्चचा हप्ता आहे 1500 रुपये देण्यात येत आहेत. अहिल्यानगरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जमा होत आहेत. अनेक ठिकाणी हे वितरण सुरू आहे. मात्र तुम्हाला जर पैसे आले नसतील तर टेन्शन घेऊ नका, चिंता करू नका, कारण पैशांचं वितरण उद्यासुद्धा सुरू आहे. मार्च व एप्रिल महिन्याचे असे एकूण 3000 रुपये जमा होत आहेत, पण वेगवेगळ्या दिवशी. म्हणजे आज मार्च जर आलं तर थोड्या वेळाने परत एप्रिलचं सुद्धा येऊ शकतो. असं नाही की 3000 रुपये डिरेक्टली तुमच्या बँक खात्यात येत आहे. तर आत्ता एका लाडक्या बहिणीचा मेसेज आला आहे, तो म्हणजे साताऱ्याला सुद्धा पैसे जमा झालेले आहेत. तर लाडक्या बहिणीनं तुम्ही सुद्धा कमेंट करा. अहिल्यानगर, पारनेर आहे, बीड जिल्हा आहे, त्यानंतर जे मुंबई आहे अशा ठिकाणी सुद्धा पैसे जमा झालेले आहेत. मनमाड, नाशिक आहे, त्यानंतर पुणे आहे, अशा विविध जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड इथे सुद्धा पैसे जमा झालेले आहेत. नक्कीच तुम्ही कमेंट करा. लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये मार्चचे पैसे जमा झाले आहे का नाही नक्कीच तुमच्या बँक खात्यात एकदा तपासा. कारण मेसेज जरी आला नसेल तर नक्कीच टेन्शन घेऊ नका. तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा झाले असतील तर नक्कीच तुम्हाला आता मार्च महिन्याचे सुद्धा पैसे जमा होणार आहे व एप्रिल महिन्याचे सुद्धा पैसे जमा होणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करावा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला सबस्क्राईब व फॉलो करा. धन्यवाद.